सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित 1ली ते 8वी पर्यंत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर विदर्भातील उन्हाळ्याचं हवामान पाहता शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहे। 18 एप्रिलच्या शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी 1 मे पासून जाहीर करण्यात आली होती। तर 2024-25 या शैक्षणिक सत्रात विदर्भ वगळता सर्व विभागातील राज्य मंडळाची शाळा शनिवार म्हणजे 15 जून पासून सुरू करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते। विदर्भाचं तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य मंडळाच्या सर्व शाळा दरवर्षी 26 जूनला सुरू होतात, परंतु यंदा 1 जुलैपासून शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यात काही शाळांचे निकाल 1 मे ते 15 मे दरम्यान जाहीर होणार आहे। त्यानंतर शुक्रवार 17 मे पासून शाळांना सुट्ट्या लागतील। 2024-25 या शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तकांमध्ये प्राथमिक स्तरावर 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहे। त्यासाठी निधीची तरतूद आहे। पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, सिंधी, अरबी, तमिळ आणि बंगाली माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षात ज्या शाळांकडून पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती त्या शाळांना ही पुस्तकं पुरवली जाणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाकडून देण्यात आली। तर बालभारतीच्या विभागीय भांडारातून ती तालुका स्तरापर्यंत पोहोचवली जाणार आहे।